मित्रांनो हे पार्सल आलंय आपल्या Amazonवरून. तर बघूया आता कसं आहे. 15 मीटरचा आहे, म्हणजे हा प्रयोग आपला फेल गेलेला आहे. मी आता रिटर्न करतोय. Amazonवरून घेतलं होतं 900 रुपयाला 15 मीटर पाईप होता. मित्रांनो संध्याकाळी आहे आपला सँडविच पिझ्झाचा प्लॅन. आणि अजून एक न्यूज म्हणजे ती ऑर्डर होती Amazonची, त्याचा बघा मित्रांनो, मी या 4 मध्ये गार, इथं 2 आणि इथं 2 येते. तू किती मध्ये गार आहे? गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे संडे, रविवार. तर बाहेर मस्त पाऊस पडतोय बघा. आता मी दूध आणायला चाललोय, आज जिमला सुट्टी असते. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात एकदम मस्त पावसात करू आपण. छत्री घेऊन चाललोय मी. जोरात नाहीये पाऊस, पण भिजवण्यासारखा आहे. मित्रांनो आम्ही इथं ब्रेकफास्ट करतोय आणि आरोला खायचे टोस्ट. आमच्यासाठी आहे लापशी गुळातली. लापशी का रे? मस्त झाली लापशी बरं का. ठीक आहे ना. मित्रांनो हे पार्सल आलंय आपल्या Amazonवरून. गाडी वॉश करायला पाईप ऑर्डर केलाय मी. तर बघूया आता कसं आहे. 15 मीटरचा आहे, म्हणजे 50 फूट अराउंड. ते बॉक्स देऊ फेकून. याच्या आतमध्ये आहे हे पॅकेट आणि हा पाईप. बघू आता पुरतोय का नाही, तर रिटर्न करायला लागेल आपल्याला. रिटर्न याच्यात काय बघू आपण या पॅकेटमध्ये. इथं आहे डायरेक्ट स्प्रे गन. बघा अशी दिसते. स्प्रे गन आहे आणि हे ॲक्सेसरीज आहेत बाकीच्या. 2-3 टोटे आहेत नळाच्या. आणि हा आहे आपला मेन पाईप. मित्रांनो हा पाईप आहे 15 मीटर, म्हणजे 50 फूट. आता बघू खाली जाऊन गाडी कुठं लावायची आणि पुरतोय का पाईप आपल्याला, कारण फिरला पाहिजे गाडीच्या भोवती. आणि ही प्रेशर गन आहे, तर ही कशी काम करते ते पण आपण बघू डेमो. मित्रांनो या पॅकेटमध्ये बघा हे 2 नॉब येतात. काय म्हणतात माहीत नाही, नोझल, नॉब, हॉज काही पण म्हणू शकतो. तर हे कसं फिट करायचं. हा छोटा पार्ट घ्यायचा, हा मोठा पार्ट आपण ठेवून देऊ. पहिला आपण पाईपला फिट करू. जिकडून त्यांनी हे दिलं आहे व्हाईट कलरचा वायसर, तो पार्ट काढायचा. तो वायसर हातात घ्यायचा. पहिलं हे घालायचं, नंतर असा वायसर असाच घालायचा. इथं थोडं मागं सरायचा आणि नंतर हा पाईप इथं लावायचा. मग त्याच्यावर पहिलं वायसर चढवायचा व्हाईट कलरचा, नंतर हे टाईट करायचं. आणि हा पार्ट आहे ना, हा इथून पाणी येतं पुढून, तर त्याला ब्लॅक कलरचं मार्किंग आहे. हा पण एक छोटासा वायसर आहे. हे फक्त असं खालीवर होत असते बघा. ह्याच्यात टाकायचं, खाली प्रेस करायचं, टाकायचं, सोडून द्यायचं. इंटिग्रेटेड स्प्रे गन रेडी झाली. आता बघू आपण पाईप जोडून. नळाला पसतच नाही, तिकडच्या नळाला ट्राय करायचं. मित्रांनो सगळी सेटिंग झाली. पुढचा नोझल बसवला, हे पण बसवलं. पण काय होतंय, पाईपमध्ये जास्त प्रेशर आहे आमच्या वरून. वरती टाकी ना, तर हे राहत नाही आहे. काय करायला लागेल याला सोल्युशन. हे मी टाईट केली ना, तर इथून सटकत आहे. बघा येल्लो कलरची तोटी आहे ना मित्रांनो, ती या नळाला बसते. पण या नळाची काय आहे, ही लेंथ पुढची खूपच छोटी, इथपर्यंत पाहिजे होता खाली. मग बरोबर बसली असती, कारण हे प्रेशर जास्त आहे त्याच्यावरून सटकता येते. तर मित्रांनो प्रयोग आपला फेल गेलेला आहे. मी आता रिटर्न करतोय. Amazonवरून घेतलं होतं 900 रुपयाला 15 मीटर पाईप होता. काय आहे आता त्याला नळ पण चेंज करायला लागेल. सगळ्या गोष्टी आहेत, कारण छोटा नळ आहे, ते प्रेशर हँडल करत नाही, तिथून सटकता येते. तर असं आहे. करू आता रिटर्न याला. चला मित्रांनो आता जेवण करतो आम्ही. जेवणामध्ये आहे कढी भात. ही आहे कढी आणि लापशी भात. आणि ही लापशी सकाळी जरा जास्त क्वांटिटी केली होती प्रियंकाने, त्यामुळे आम्ही आता ती लंच मध्ये पण खातोय.
कढी भात लापशी. काय विवान काय झोपला नाही, रडत होता, त्यामुळे आता त्याला पण घेतलंय इकडे. हसत हसतोय, नुसतं हसतोय. आणि तिथं तुम्हाला दिसत असेल बाहेर गॅलरीमध्ये पाईप अडकावलाय. त्या पाईपाचा एक सीन झालाय. मी रिटर्न केली ऑर्डर, पण रिटर्न नव्हती, ती नॉन रिटर्नेबल ऑर्डर होती. मग मी त्यांच्या कस्टमर केअरला कॉल केला. ते म्हणले की एक्सेप्शनल आहे, काय होतंय सांगा इश्यू. म्हटलं की ते नळाला फिटच होत नाही, तिथून निघून येते. ऑप्शन होता कॉल मी, मग मी त्याच्यावर क्लिक केलं तर डायरेक्ट त्यांना कॉल लागला. आणि ती म्हटली एक्सेप्शनल आयटम या. तर त्या केसमध्ये काय होतं की मी तुमचं रिफंड इश्यू करते. मग पैसे येणार आपल्याला आणि हे प्रॉडक्ट तुम्ही डिस्पोज करून टाका, फेकून द्या. त्याच्यावरच ना मग पैसे आल्यावर बघू प्रॉडक्ट काय यूज करू आपण, काहीतरी जुगाड करून नळाला. तिथं काहीतरी पिन आणायची, पॅकिंग पिन. ती अशी पकडीन क्लिप आणून, ती क्लिप आहे त्याला पण बसत नाही. काहीतरी जुगाड करून वापरू आपण, असं आहे. बघू आता पैसे आल्यावर खरं म्हणता येईल की पैसे आले. समोर चालू आहे सिकंदर मूवी. आम्ही बघतोय सगळे मूवी आणि जेवण करतोय. 2:30 वाजलेत मित्रांनो. असं वातावरण झालंय की संध्याकाळचे 5-6 वाजलेत आणि पाऊस चालू आहे. मित्रांनो संध्याकाळी आहे आपला सँडविच पिझ्झाचा प्लॅन. तर मी आणि ताई चाललोय रिलायन्सला सामान आणायला. आणि आरव पण आलाय. आरवला इकडे सोडायचं याच्या घरी, रोड क्रॉस करतोय. आणि इथं मी आहे खराडी सेंट्रलच्या समोर. बघा त्यांनी ऑफिस पण चालू केलंय. प्रोजेक्ट ओपन झालेला आहे. तर सँडविच पिझ्झा कसा बनतोय आज प्रियांकाला माहिती आहे रेसिपी, तर ते बघायला मिळेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. आणि अजून एक न्यूज म्हणजे ती ऑर्डर होती ॲमेझॉनची, त्याचा रिफंड आलेला आहे आपला. एक्सेप्शनल केसमध्ये असा येतो, सगळ्याच केसमध्ये नाही येत. तर आपल्याला तो पाईप फ्रीमध्ये मिळाला आहे, त्याला यूज करू आपण आता. लेट्स सी. रिलायन्सवरून घ्यायचे सामान आणि बाळाचे डायपर वगैरे पण आणायचे. सोडला का? मित्रांनो आम्ही आलेलं आहे सामान घेऊन. बघा इथं आज बनवूयात सँडविच पिझ्झा. सामान इकडे डायपर येते बाळाचे, मॅमी पोको. तर इथं कापलेला आहे कांदा, टोमॅटो आणि कॉर्न विकत आणले, त्याला बॉईल करायचे. मोझरेला चीज, हे बघा हे पॅकेटमध्ये चीज आणलं होतं. ब्रिटानियाचं पिझ्झा चीज ब्लेंड चीज असतं फक्त, ते क्रश केलेलं असतं. इथं आहे चिली फ्लेक्स, ऑरिगानो आणि हे पिझ्झा पास्ता सॉस. हे आहे बटर आणि 2 पॅकेट ब्रेड, 3 पॅकेट. तर आता कसं बनवायचं आहे सँडविच पिझ्झा ते प्रियांका सांगेल थोड्या वेळाने. तोपर्यंत आंबा खाऊ दे तिला. कारण की ना तवा आणि जळतं, हे त्याला असं डबल काम आहे. अच्छा, म्हणजे तव्यावर पण करते आणि तिकडे पण करते? तिकडं करून तव्यावर ठेवायला लागते. असं आहे का? हे बारक्या गॅसवर ठेवून बघ प्रियांका, लईच वेळ लागेल. मग बारक आहे ना हे मधला थोडं का? मी तुम्हाला म्हणलं ना जास्त वेळ लागतो याला. हा हे झालं. इकडून करायचं मग तव्यावर ठेवायचं. इथं फक्त बॉईल होतंय का? थांबा तुम्ही परत ते कशाला लावून तुम्ही. अच्छा पिझ्झा बरा होता. चला पिझ्झा सँडविच पिझ्झा तर कळला कसा आहे पहिलं. बघा मित्रांनो याच्यात प्रियांकाने पाणी टाकले खाली टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. एवढं कसं शिकली तू? कुठं करावं लागतं, खाण्यापिण्याची शौकीन आहे मी. 4 तुम्ही 4 मध्ये काढ ना. 4 मध्ये गार है ना? हो. अजून 2 करते. नाही मी बस गार 4 मध्ये पक्का. बघा मित्रांनो मी या 4 मध्ये गार, इथं 2 आणि इथं 2 येते. तू किती मध्ये गार आहे? 5. चटपट आवडतं प्रियांकाला असलं. मी जे सहज म्हणलं होतं की आपण सँडविच पिझ्झा करायचा का,
लगेच प्रियांकाने मनावर घेतलं. ॲक्च्युली माझी एक फ्रेंड आहे, तिचं स्टेटस बघितलं होतं मी. फ्रेंड म्हणजे कलिग, मुंबईची सिनियर आहे ती. सँडविच पिझ्झा म्हटलं चला करूनच टाकू. एखाद्याची बायको लगेच रेडी होते, काही काही जणांची रेडी नाही होत. तुमची होती तर त्याच्यात पण नाव ठेवा. नावं ठेवणं हा जन्मसिद्ध अधिकार असतो. तर मित्रांनो चला खाऊयात आपण सँडविच पिझ्झा. प्रियांकाने बनवलाय, मस्त झालाय. चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपू. मस्त सँडविच पिझ्झा खाल्लाय, प्रियांकाने बनवलाय. तिखट लागले वाटते तुला का दमली आहे? दमले, खाऊन खाऊन दमली. आज व्हिडिओ आपण इथेच बंद करूयात. आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि शेअर करा आपल्या फॅमिली फ्रेंड सोबत. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि हा, उद्यापासून आपलं ऑफिस आहे, तर 2 आठवड्याच्या सुट्टीनंतर फायनली आपलं ऑफिस चालू होणार आहे. तर मोटो ब्लॉगिंगचा प्रयत्न करू. पाऊस आहे पण आता काही करता येणार नाही. तर लेट सी, जसं होतंय तसं बघायला मिळेल तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, सी यू. पाऊस येतोय, घरात राहा, नीट काळजी घ्या तुमची, तुमच्या फॅमिली मेंबर्सची. चला मग, बाय बाय.